शिवर बंगला येथील हॉटेलसह इतर 8 दुकानांना भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून खाक. शिवर बंगला येथे सोमवारी दिनांक 11 मे रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरील गॅरेजला आग लागली. ही बाब कोणाच्याही वेळेत लक्षात न आल्याने इतर शेजारची दुकाने देखील आगीच्या विळख्यात सापडली. तासाभरात 8 ते 10 दुकानांना भीषण आग लागून दुकान, हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिक आणि हॉटेल व दुकान व्यावसायिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग वेगाने पसरल्याने वेळेत आटोक्यात आणता आली नाही. खबरदारी म्हणून इतर व्यावसायिकांनी साहित्य बाहेर काढत आपापली दुकाने खाली केली. दरम्यान पेट्रोलिंगवर असलेले शिवर पोलीस कर्मचारी सुभाष ठोके यांनी इतर सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर अग्निशामक दलाला पाचारण केले. आगीच्या 1 तासांनी दोन्ही बंब दाखल होऊन आग नियंत्रणात आणण्यात आली. त्यामुळे शेजारची आणखी काही हॉटेल आणि दुकाने या दुर्घटनेतून वाचली. या घटनेत टपरी चालक, गॅरेज, हॉटेल आणि इतर दुकाने जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखाम यांनी सकाळी 6च्या सुमारास घटनास्थळी येऊन पाहणी केली. या आगीत सुरेश तुपे, नंदू जाधव, कांतीलाल राजपूत, अंबादास निकम, संजय बोरसे, मयूर निकम, श्रीकांत चव्हाण या व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आम्हाला 5 वाजून 8 मिनिटानं फोन आल्यावर इकडं पाहिलं तर सगळं पेटलेलं होतं. सगळं पेटलेलं असताना आम्हाला म्हणजे काय करावं ते बी सुद्धा नाही, काही करता बी येईल. म्हणजे पूर्ण पेटलं, त्याच्यामुळं काही काढता बी येईना सामान. इतकं पेटलं की ती आग एवढी होती का सगळीकडं आगच दिसत होती. तात्काळ म्हणजे गाड्यावाल्याला फोन केला, पण मग आता गाड्याच्या नियोजनानुसार ते आल्या, तरी लवकरात लवकर आल्या, पण तोपर्यंत इथं काही राहिलं नाही शिल्लक. साधारण तरी बी सगळे मिळून 20 लाखापर्यंत नुकसान. सगळं जळून कोणाचंच मटेरियल राहिलं नाही जेवढं. 6 आगीचं कारण मागे काहीतरी गबाळ किंवा शॉर्ट सर्किट हे असं. इथं जे माणसं होते त्यांना सुद्धा कळालं नाही, त्यांना तर उठवावं लागलं. जीवितहानी कोणत्याही प्रकारची झाली नाही, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. एवढं काय नाही, 1 ते 1.5 तासामध्ये सगळं जिकडं.